गोंदिया जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे भाजप आमदार विनोद अग्रवाल यांची तक्रार। रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेत खदखद व्यक्त। शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय। शक्तीपीठ महामार्ग सरकारने रद्द करावा, सतेज पाटलांची मागणी। पुण्यामधील कॅम्प परिसरामध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याची माहिती। वारी दरम्यान कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 4 लाखाची मदत मिळणार। 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख तर त्यापेक्षा जास्त अपंगत्व आल्यास 74,000ची मदत मिळणार। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान। पालखीचा सोलापूरमध्ये प्रवेश। अकलूजमध्ये मानाचा 3रं रिंगण भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न। माळशिरसमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण। सदाशिवनगरमध्ये पार पडला सोहळा। हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये 4 ठिकाणी ढगफुटी, एकाचा मृत्यू, 13हून अधिक लोक अडकल्याचं वृत्त। अनेक बेपत्ता तर घरं वाहनं वाहून गेली। उत्तराखंडच्या पौडीमध्ये संपूर्ण डोंगर खचला तर उत्तराखंडमध्ये कोटद्वार, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद। महाराष्ट्रामधील 200 पर्यटक अडकल्याची माहिती। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद। प्रशासनाच्या संपर्कात शक्य ती सगळी मदत पोहोचवू, शिंदेंची ग्वाही।